नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या, तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला। तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करायचं नाही। भावाची पोरगी जिनं केली असेल ती दिंडीत तुळशी वालीच। भावाची पोरगी शक्यतो करायची टाळावाच, म्हणजे करूच नाही। कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्याला फोन करा, आता भाऊ मी कीर्तन ऐकलं तू कोणलाही देव हो, मला नाही करायचं। अहो काही झालं महिला मंडळ, आपण जरी आपल्या भावाची मुलगी सून केली तर काही झालं तो तिचा बाप आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे, असं कसं तो उद्या भांडण झाल्यावर मुलीचीच बाजू घेणार, बाप आहे तो, त्याला काय करायचं बहिणीचं। तो म्हणतो माझी गुड्डी बरोबर आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे, त्याला काय करायचं। तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही, गुड्डी खास, गुड्डी कॉलेजला होती तेव्हापासून गुड्डी असंच, गुड्डी महिना पळून जायची तरी गुड्डीनं कोणाला अंदाज लागून दिला नाही, माझी गुड्डी चांगलीची येतं नाही। नाथे बी ते काही राहिले नाही महाराज। आता कीर्तनात बसलेल्या 25 महिला अशा निघतील, आत्ता माया पुढं लबाड बोलायचं नाही। यातल्या 25 महिला अशा आहेत का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत। आज आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका। भावाशी बोलत नाही, काल गुरुवार सुरू केलेत, पहिला झाला ना काल। करा करा, पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर रात्री धाब्यावर जेवला, काय उपयोग त्यात। पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी, शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ। माऊलीनं ओवी लिहिली, माझी नाही, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी काही, काय त्याचा उपयोग आहे। आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे, कडवे 3 आहेत, मुद्दा संपला। दुसरा मुद्दा माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून अभंग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून एका जनार्दनी। तिसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, आता पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं। आपल्याकडे नाही लाई उत्तर आहे ना हा लाई उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही। यसला यस नो ला नो, उगाच आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा। यसला यस नो ला नो, देव खराय खराय, संत खरे, देव खराय, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खराय, संपलं काम। दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही, येताना आपण काय नाही, जाताना काय नाही, कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे। जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा फाटील आहे, तो अख्ख्या जग यातल्या साखळ्या लावून घ्या। तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, सासरवाडीला फायदा सोडून कोणाला फायदा आहे। आणि आपल्या ज्ञानाला कोण खातं, कोण खातं एम बी कोण खातं एम, आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला बुद्धी राहती। कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही, काय करता पदवीला। काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्यात कुत्र्याबरोबर 5 वाजता। तुम्हाला परत देणार, तुम्हाला वाटतं आम्ही शिकेले, कोण खातं त्याला, कोण खातं एम ए, हे एम ए फिल्म डीडीएची काम काय नाही, डीएड बीएड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एमएल डीएड आणि बीएड आणि आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स वन एम टेकन बी टेकन डेअरिंग डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी यूपीएससी नेट आणि शेटर फार्मसी लाईन सिटी नॅग्रीन डेअरिंग डिप्लोमा आणि एमबीएन बीएन हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त। कोण खातं ह्यांना हे एम एल 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1.5 किलोमीटरला, आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे। इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या, कोणी उठायचं 2 खोल्या बांधायची आणि 1 गाडी घ्यायची, काढा शाळा। लोकांनी पोरं कुठून आणायची, जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही, आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला, कुठून आणायचे पोरं। बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का, तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो, असं थोडंच आहे, मावळ्याचा बाजार नाही। बरं लोकांना पोरं होतील कशी काय होतील सांगा तुम्ही। ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही। लोक करणार काय, रेंज गेली, काहींची रेंज, बायको नाही, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसणं, काय करतात या जगात। वाक्य नीट ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस।
ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम काय घेऊन बसले तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणते तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो. अहो त्याला मुळव्याध आग होती म्हणून उभ्यात नव्हतो, त्यात काय? काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला, काय त्याच्यात? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही, काय हाय काय त्याच्यात? एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माच्या विरुद्ध वागलेलं कधीही ध्यानात ठेवा, ते स्वतःला समाधान देते, जगाला नाही. माऊलीनं ओवी लिहिली, आपण नाही. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. ओवी काय सुंदर आहे चौथ्या अध्यायात. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. असं नाही, मग देव अवतार तरी कधी घेतो? चौथाचा अध्याय. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेवसी, आणि मग मी होवोन या उतरे. मी कधी जन्म घ्यायला मोकळा नाही. साधूचा छळ झाला, धर्म बुडायला लागला का म्या दणका दाखवलाच. पुरावा अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावेन, राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली तर दणका बसलाच. आणि पैशाच्या घमिंडीत मारणारी माणसं धर्म माळत नाही. काय मध्ये तुमचं? घमेंड आहे पैशाची, घमेंड. आणि पैशाच्या घमेंडीत माणसांना एखादच नाही, विषय नाही त्यांचा. रविवारी एखाद्या साडी तर ते म्हणतात काय मटणाचं खाड करता का? नाही. मग ही माणसं एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचित जा. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. सुटका नाही कोणाला. नाही नाही नाही, देवाच्या बापाला नाही तर तुम्हाला कोण? देवाचा बाप सोडला नाही देवानं. देवाचा बाप, उदाहरण ऐका एका मिनिटात. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. बाप सोडला नाही देवाने. बाप स्वतःचा बाप होता दशरथ, आज राजाचा मुलगा होता, जनकाचा व्यायी होता, सीतेचा सासरा होता, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा होता. बायकोच्या मांडीवर थरफडून मारला, आणि आकाशात फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. उलटा आहे का? देवाची बायको पळणारा देवाच्या जवळ मेला, आणि देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. आपण नुसतं थोडासा पैसा आला, थोडा फ्लॅट बिलॅट 2 BHK झाला, थोडी 4 चाकी घेतली का माणसं काचा बंद करून चालत. 2 BHK टोन घेतो याकडे फक्त याडफाटा. 2 BHK मग त्याच्या बायकोनं उभ्यानं घर झाडायचं. लक्ष्मी नाही वापरायची, तिच्या उंचीचा दांडकं असलेला झाडू, तिच्या मानक्यात गॅप आहे, उभ्यानं जेवायचं. बायकाने चपला घालून चपात्या करायच्या, बुट गड्यानी बुट घालून जेवायचं. आणि मग यांना वाटतं आम्ही लय बुद्धिमान, तुमच्या इतके याडपाट तुम्हीच. हे पैशाची घमेंड आहे. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा, 3 वाक्य ध्यानात ठेवा. कष्टानं मिळालेली लक्ष्मी नीतीकडे नेते, आणि फुकाट मिळालेली लक्ष्मी अधोगतीकडे नेते. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर प्रपंच केले, अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले. कोणलाही तपासा तुम्ही. 5 वाजता बघा गार्डन मध्ये जाऊन, गार्डन मध्ये कॅमेरा घेऊन जाणे यांची अवसानं पा. कधी सोमवार धरायचं नाही, कधी एकादश धरायचं नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकऱ्याबद्दल नीट बोलायचं नाही, कधी जन्मदात्या आई बापाला कधी जवळ पाहायचं नाही, कधी सासरवाडीचं सोडून कोणाचं कल्याण करायचं नाही, मिवणी सोडून कोणाला फोन करायचं नाही. आणि ती माणसं कशात वागली? घमेंडीत. मग गार्डन मध्ये बसा त्यात बाकड्या आरतीला आला का मंडळी, महाराज बिराज मंडळी, परमार्थ करायला 4 कृपा लागतात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. माळ घालणं, गण लावणं, इना घेणं, पखवत वाजवणं, भागवत सांगणं, रामायण सांगणं, कीर्तन करणं बापाची पेन नाही. कोणी उठायचं माझ्या पोराला बापा शिकवा, काल झकमारा शिकवा, त्याचं प्रारब्ध नको का मावळाटा? कोणी उठायचं? तसं चालत नाही. काही लोक 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच न्यासाय शिकले, वांग येत नाही काही. या असं चालत नाही. परत नीट आहे का? प्रारब्धाशिवाय परमार्थ घडू शकत नाही. तुमचं मत काय? कोणती व्यक्ती मोठी व्हायला 3 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजेत, आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. नाही 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 नाही, या 3ही गोष्टी एकत्र आल्या म्हणून तर बाई महापौरापर्यंत गेल्या. हा, असं कोणी उठणं पाकवा शिकणं, कोणी उठणं,
कोणी उठलं मला भजन करायचंय, बापाची पेंड नाही. मग एका एका वाक्यात ऐका, कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही बोलायला काय झालंय तुम्हाला? हा, कोणती व्यक्ती मोठी व्हायला प्रारब्ध लागतं? 2 प्रयत्न लागतात. नुसतं प्रारब्ध असून काय उपयोग आहे? त्याला प्रयत्न पाहिजे. आणि 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. घमेंडीवर माणूस मोठा होत नाही. काशीला गेला आणि भागवत शिकून आला 4 महिन्यात. 4 महिन्यात भागवत शिकला. 4 महिन्यात तिकून आला आणि कथा करायला लागला. ज्या गावात कथा ठेवली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतो त्याला? माना नाही तर नका मानू. महाराजांची भाषा आहे, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. आणि महाराजांची स्वतःची भाषा आहे. आता बारीक जर पाहिलं ना, सांगूनच टाकतो, तुमच्यावर अन्यायच नाही. ज्यांच्यावर खरा अन्याय, शब्द बोला ना बिचारे. महिला मंडळ, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या जगात 2 माणसांनी स्त्रियांची उंची इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. परत नीट ऐका, या 2 माणसांनी स्त्रीची किंमत इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. एक सरकार आणि 2 मुलीचे आई वडील. जगात पहिल्यांदा जर माझी मुलगी मोठी व्हावा हे स्वप्न कोणाला पडलं असेल? मुलीच्या आई वडिलांना. बस, मुलीच्या आईनं सहज म्हणावं, अरे माझं आयुष्य भांडे घासण्यात गेलं, माझं आयुष्य धुणं घेण्यात गेलं, माझं आयुष्य फरशी पुसण्यात गेलं आणि मुलाबाळांचं करण्यातच गेलं. एक वाक्य सांगतो तुम्हाला, स्त्रीच्या आयुष्यात स्त्रीला बाळ झाल्याचा आनंद होत नाही जास्त, लग्न झाल्याचा आनंद होत नाही जास्त, जन्माला बाळ घातल्याचा आनंद जास्त होत नाही. पण स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं मूल जेव्हा आईच्या स्तनातल्या दुधाला स्पर्श करतं तेव्हा त्या बाळाला होणाऱ्या आनंदाच्या 1000 पट आनंद त्या आईला होता. बाळ जेव्हा स्वतःच्या स्तनातलं दूध पितं ना तेव्हा 1000 पट आनंद जगात कोणाला होतो? आईला. आणि आयांवर भाषण करी जाऊ नका. या भाषणानं तर देशाचं वाटून झालं. उठपळ भाषण आईवर. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठायचं ना आईवर बोलायचं, तिचा आई तोच बाप, काही दुसरं नाहीये का? या आईबापांवर भाषण करायचं आणि व्याख्यान करायचं बंद करा. महिला मंडळ, तुमच्यावर दोघांनी एवढे उपकार केले की आईनं गरिबी काढली पण मुलगी शिकवली. बापानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, पण तुम्हाला मोठंच केलं. आणि सरकारनं तुम्हाला डायरेक्ट राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत नेऊन ठेवलं. तुम्हाला दोघांनीच मोठं केलं. फक्त आता तुमचं काय झालंय? सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावर लय अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासच आहे. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवासच आहे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे? त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लबाड बोलायचं नाही. हे चहा घरी पिते नाही, लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट. हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याचं हे बनवून झाकून जातं, नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटा रचाय जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं? दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो,
थोरल्या मुलांना आपल्या जेसीबी घेतला का, तुला खड्डा घ्यायला घेतला का नाही घेतला तुला जेसीबी, दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराचा जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे काय याडपटाचे ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणजे हे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला, सर्दी थंडी तापतं बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पिती मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी का आला, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन तूही उलथानं काय करते त्याला. याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला का वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गावून बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोका लागत. शाय का अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं घमेंडीत जगात आहे, मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येणं. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला, भात वाळला, 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना. तो येडं सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. कीर्तनाचं एकच वैशिष्ट्य आहे. 25 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल आणि संसार होती. आजची स्त्री महानगरपालिकेत आहे. सगळ्यात वैशिष्ट्य आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. आजची स्त्री राष्ट्रपती आहे. आजची स्त्री महापौर आहे. आजची स्त्री नगरसेवक आहे. आजवर पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या. तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय. तो आणि झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करायचं नाही.